प्रितेश आणि गोविंदा अशी सलामीची जोडी पहिलं षटक घेऊन सज्ज होती नितळ संघाकडून. पहिलाच बॉल अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डिक्लेअर्ड झोनकडे चेंडू गेला, 1 रन मिळेल. 2 ओव्हरची मॅच आहे, सेमीफायनल फर्स्ट आपण पाहतो. यानंतर तुम्हाला धनवीन उरण आणि त्यांच्या विरोधामध्ये सिया 11 खालापूर तालुका स्पर्धेमधून हा संघ पुढे आलाय. अडबा पॅटर्न ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. थांबलाय त्या ठिकाणी, 2 धावा तर सहजतेनं पूर्ण होतील. 2 धावांच्या बरोबरीनं टोटल मध्ये वाढ, 3री रन स्कोर कार्डवर. अतुलचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन तटवण्याच्या तयारीमध्ये होता, कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. प्रितेश दुसऱ्या धावेसाठी धावलाय. वाड सुपर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. डोळ्यात देखत ह्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये भर, 5 धावा धावफलकावर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मध्ये परावर्तित करण्यात आली ती रन. अतुल पुन्हा एकदा, अतुलचा हा बॉल यावेळेस मात्र प्रितेशने धाडलाय स्ट्राईक टू द लॉंग ऑफ फील्ड. विकेट डाऊन. पहिला धक्का इकडे बसेल. कोपर टीमला सलामीवीर प्रितेशच्या खेळीचा अंत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर आल्या आल्या षटकारण खातं उघडलंय. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इकडे चेंडू निर्धाव निघून गेला, डॉट बॉल. षटकानं खातं उघडलं प्रथमेशनं, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर 11 धावा आल्या. अमोल पाटील थोडस उशिरानं स्क्वॉड मध्ये दाखल होत असताना. चला दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. बॉलर पावशे, नाव कळालं नाही का, पावशे हाक मारायचं नितळस टीमला. इकडे मात्र अडवा बॅटन ऑन साईडला, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल पसार होईल, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. षटकाची सुरुवात सुद्धा चांगली झाली. इकडे चौकारानं टीमच्या टोटल मध्ये भर पडेल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 15 वर. गोविंदा एक सामना जिंकवला या स्पर्धेमध्ये, कमाल बॅटिंग केली होती. अशक्य बराचं आव्हान मात्र मोडीत काढलं होतं गोविंदानं. चांगला बॉल यॉर्क केलं होतं, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय गोविंदानं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू त्या ठिकाणी अडवलाय गोलंदाजानं. 1 धाव येते. 16 धावा धावफलकावर. प्रथमेश आहे ऑन स्ट्राईक. षटकानं खातं उघडलं होतं. एखादा मोठा फटका 20च्या पुढे नेईल. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच ही सुकावणारी धावसंख्या असू शकेल. ओ इकडे यष्टी रक्षक सुद्धा बीट झालाय, फलंदाज सुद्धा. 22चा इशारा पंचांचा आलाय. 1 रन मिळेल. एक्स्ट्रास मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्क्वार लेगला यावेळेस मात्र धाडला हा चेंडू. पाहूया, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी.
एकच धाव मिळते. आणखीन एक सिंगल, थोडस कंट्रोल या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतंय. चौकारानंतर मात्र चांगली गोलंदाजी. चला धनवीन उरण आणि सी आयलंड खालापूर टीमचे कॅप्टन टॉस रेडी या. लवकर या, मॅच संपायची वाट बघू नका, अन्यथा सामना 1 ओव्हरचा असेल. बीट केलंय गोविंदाला. डॉट बॉल थोडासा खाली सुद्धा राहिला होता चेंडू. खालापूर आणि उरण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. चेंडू इकडे पाहूया काय घडलंय. चला 18 धावा झाल्यात. 19 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 19 रन्स टू विन फॉर नितळस टीम. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. टॉस केला जाईल या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला धनवीन उरण या आपण समोर. सेकंड सेमीफायनल 40+ ग्रुप मधून धनवीन उरण हा संघ पुढे आला होता. तर आज तालुकानी आहे स्पर्धेमधून CI11 खालापूर. या दोन टीम्स मध्ये तुम्हाला सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल. परंतु इकडे ग्रामीणचा धमाका आहे समोर. 19चं टार्गेट आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाणार या स्पर्धेच्या, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र निर्धाव चेंडून सुरुवात करण्यात आले. अमोल पाटीलनं चांगली सुरुवात केली. साहिल दरे आणि राहुल काटे अशी सलामीची जोडी. सुंदर सुरुवात केली अमोलनं. संपूर्ण स्पर्धेमध्ये फार छान गोलंदाजी केली आणि म्हणूनच ग्रामीण बोरमधून बलाढ्य संघांना नमवत कोपर संघ हा पुढे आला होता. आणखीन एक चेंडू इकडे मात्र डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 19 साठी
कस लागणार आहे हे यावर शिक्कामोर्तब केले ते अमोल पाटीलला. सलग तिसरा चेंडू निर्धाव सोडलाय, त्यामुळे कुठेतरी आता टेन्शन मात्र वाढत चाललंय. साहिल दरे आहे ऑन स्ट्राइक समोर राहुल काटे. आणखीन एक सुपर बॉलिंग, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते कोपा टीम कडून. अमोलची लगातार चौथा चेंडू दरे या ठिकाणी मिस करतोय. स्ट्राइक द्यावी लागेल, स्ट्राइक रोटेट करावी लागेल ती साहिलला. एज लागले यावेळेस मात्र बॉल पाठीमागे चालला डिक्लार्ड झोनकडे. सिंगल येते 5व्या बॉलवर. पहिली रन येत असताना नितळस टीम साठी आणि खातं उघडलंय ते साहिल दरेनं. 4 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर 5व्या बॉलवर स्ट्राइक रोटेट झाले. परंतु राहुल काटेकडून आता मात्र फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. एक चेंडू मिळाला या षटकामधील, एखादा मोठा स्ट्रोक आला तर सामना टोक्यामध्ये राहील. ओ वेगवान चेंडू, तिखा बाउन्सर, काय सुपर बॉलिंग केले, कमाल केले अमोलनं. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिले आणि कोपर संघ ठणकावून सांगतोय नितळसला आम्ही फायनल मध्ये जाण्यासाठी मात्र उत्सुक आहोत. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल करायच्या आहेत त्या 18 धावांची अजूनही गरज आहे. एकच धाव आले पहिल्या षटकामध्ये आणि त्याचमुळे थोड्याशा अडचणी वाढल्यात, अडचणी वाढवल्यात खरं तर साहिल दरेनं. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. जरी चेंडू पहिल्या षटकामध्ये निर्धाव खेळला असेल तरी सुद्धा या ओव्हरमध्ये 18 धावा होऊ शकतात. मगाशी किरण पवारनं 6 बॉलमध्ये 19 चेस केल्या होत्या. प्रीतेशचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र मोठा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार साहिल दरेच्या बॅट मधून, कमाल स्ट्रोक, निर्धाव चेंडू खेळला होता आणि यावेळेस पंचांचा इशारा आलाय तो 6 धावांचा. खडबडून जागा झाला असेल आता कोपर संघ, कारण मॅच कधीही पालटू शकते. धावा फार जास्त नव्हत्या 2 ओव्हर्स मध्ये. अमोल पाटीलनं नक्कीच मी तर म्हणेन खूप मोठे प्रयत्न केले त्या मॅच मध्ये. एका धावेचं षटक टाकलं, परंतु या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात. मगाशी 19 धावांची गरज असताना आदर्श पनवेल संघाच्या किरण पवारनं लगातार 3 षटकार ठोकत त्या धावा पूर्ण केल्या होत्या गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये. प्रीतेशचा हा बॉल, फटका चांगला आहे, पॉइंटला चाललाय, क्षेत्ररक्षक पाण्यामध्ये आहे. बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट होतात. साहिलला मात्र सूर गवसलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्या त्या 9 धावा. आता मात्र अजूनही गरज असेल ती 10 धावांची. चेंडू बाकी ते 4. प्रीतेशचा हा बॉल गोविंदाला सुद्धा सापडलेला नाहीये. डिक्लेअर्ड झोन मध्ये बाईचा इशारा. 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 ऑन बोर्ड. 9 धावांची गरज आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू आणि 9 धावा. प्रीतेशचा हा बॉल भिरकावून दिलाय साहिल दरे. अगदी पाहायला गेलं तर व्याजा सगट वसूल करतोय पहिलं षटक आणि या षटकारानं मात्र नितळस संघ विजयाकडे वाटचाल करत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 16 या आकड्यावर. 3 धावांची अजूनही गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ बाकी. अमोलनं कमावलं होतं, परंतु प्रीतेश आता मात्र गमावण्याची वेळ आणतोय की काय. तोच साहिल दरे ज्यानं मात्र निर्धाव चेंडू खेळला होता. ओ आणखीन एक बारदार फटका.
मॅच फिनिश. ज्या साहिल दरेनं मात्र अडचणीत आणलं होतं त्याच साहिल दरेनं जिंकवलं नितळस टीम. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाच्या फायनल मध्ये दाखल होतोय. अंतिम सामन्यामध्ये नितळस संघ दाखल. अभिनंदन 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 टीम नितळस. वेल प्लेड साहिल दरे. त्यामुळं जरी तो अपयशी ठरला होता पहिल्या ओव्हरमध्ये परंतु तरीही न डगमगता मोठ्या धैर्यानं तो सामोरा गेला आणि एकच मनामध्ये त्यानं ठरवलं होतं की मला सामना जिंकवायचा आहे, नितळसला फायनल मध्ये पोहोचवायचं आहे आणि त्यानं ते केलं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. 3 षटकारानं मात्र सामना जिंकवला.